मी जन्मतः वैजापूरला राहतो, पण नेमकी मला अजून नाही माहिती की आपल्या वैजापूरचा किंग नेमकी आहे तरी कोण. जर कोणी हा ब्लॉग वैजापूरमधून बघत असाल ना, तर मग तेवढं कमेंटमध्ये सांगू शकतात. आता सिटीमध्ये ना गाड्यांमुळे रस्त्यावरती ट्रॅफिक होतं, पण आमची इथं थोडंसं वेगळं आहे. आमची इथं या कार्यकर्त्यांनी रस्ता जाम करून ठेवला. जर मी अशा परिस्थितीत माझी अनावश्यक कलाकृती दाखवली तर मग नक्कीच माझा चेंदा रेंदा होणार. बात तो सही है. आता या कार्यकर्त्यांनी मला दोन्ही बाजूनी जाम करून ठेवलं. धड मागं जाता येणार ना पुढे जाता येणार, त्यामुळे थोडासा धीर घेतला आणि पहिले यांना जाऊन दिलं. घरी आल्या हातात विळा घेतला, म्हणलं शेतात आणलेला ऊस तरी खाऊ, पण त्याआधी ना चष्मा घालणं महत्वाचं आहे. कारण की मागच्या ऊस तोडताना जो पराक्रम घडला होता ना, तो तरी नको घडायला. त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी. पण ते बोलतं ना, होणारी गोष्ट होऊनच राहते. आज पण तसंच झालं. माझं नशीब एवढं खराब आहे की आज तर डोळ्यांना काही नाही झालं, पण हातांना चांगला फटका बसला. जाऊन दे, आता पुढच्या सेफ्टीसाठी हँडग्लोव्स पण घालून घेऊ. आता रक्त थांबवण्यासाठी मलम तर काही भेटलं नाही, त्यामुळे हळदीच काम चालून घेतलं. आता संध्याकाळ पण झाली होती आणि इथं राहून आपल्या 3 कार्यकर्त्यांना बोर पण होत होतं. मग काय दिलं सोडून तिघांना. मला आहे ना या 2 गणींचं ना धोरणच नाही कळत. कधी एकमेकांसोबत एवढे भांडणं करतात, तर कधी एकमेकांवरती एवढं प्रेम करतात. सध्या एकाच टाकीमधून पाणी पिताय, पण नंतर काय होईल कोणालाच नाही सांगता येणार. पण इथं आपल्या लक्ष्मीचा सीन वेगळा आहे. ती एकटीच माझ्या करत राहते.